लोअर फुट टॉस बॉल ऑन साईडला मनगटाच्या मदतीने चेंडूला वळवलाय. फॉरवर्ड स्कोअरलेग रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करेल काय? एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी या 2 धावा होत आहेत पळून पूर्ण. धाव संख्या 2 मिळतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावांची नोंद. चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. चांगली फ्लड लाईट या ठिकाणी या स्पर्धेकरता. कौशिक मंडप डेकोरेटर्स खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि कौतुक करण मी त्यांचं. थोडासा हाफ ट्रॅकर होता. ऑफ स्टंपचा जवळून जाणारा चेंडू आहे. वाईट लाईनच्या आतून वळताना दिसतोय. विश नेटवर्कची क्लॅरिटी खूप चांगली आहे. तुम्ही यूट्यूब वाहिनीवर जा, सबस्क्राईब करा विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीला आणि मोठ्या संख्येने त्यांचा सदस्य बना. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 आई भवानी मारंबळपाडा टीमची. पुढचा बॉल. ओहो, लोअर फुल टॉस बॉल पिच बॉल होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ बॅटने रिस्पेक्ट दिली. फॉरवर्ड डिफेन्स केला. धाव घेण्याची संधी मिळत नाही. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर 2. चांगला मॅच मागे आपण बघितला. एका बॉलमध्ये 4 ची गरज होती आणि त्या 4 धावा मिळाल्यात V24 फाउंडेशन टीमला. मोठा फटका कडे कडे चेंडूला मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळून काढलंय. चेंडू जातोय 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. सत्यसाई चषक चौकार. चंदनसर बदाम टीम स्पर्धेमधील जी काही फॉर्मॅलिटीज आहेत ती पूर्ण करा. मॅच कडे आपण वळतोय. धाव संख्या 6 पण ऑफ स्टंपर शफल झालाय. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. हे सर्व अशा प्रकारची कृती आता टेनिस क्रिकेटमध्ये जास्त बघायला मिळतोय. सुरुवातीला सुयोग वैती, कृष्णा लक्ष्मण सातपुते या खेळाडूंना आपण अशा प्रकारे ऑफ स्टंपवर जास्त क्रॉस होऊन मोठे फटके खेळताना बघितलं आणि तसंच आता विशाल सुद्धा तेच काम करण्याकरता पुढे गेलाय. ओ आता जागा बनवली कव्हरच्या वरून. कव्हरचा हा लवर मिळवतोय 4 धावा. चौकार. 4 रन्स. व्हॉट स्ट्रोक. ब्रिलियंट. थँक्यू. पहिले षटक पूर्ण करण्याकरता 3 मिनिटांचा वेळ घेतलाय. 4 षटकांकरता 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलाय आणि कडक नियमावली या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. सत्यसाई चषक 2026चा रणसंग्राम रजनी क्रिकेटची ही स्पर्धा आहे. डे 3 मध्ये म्हणजे 3री रजनी आहे या स्पर्धेची. कोसमाई क्रीडांगणावर चालू असलेल्या मॅच मध्ये पहिले षटक संपल्यानंतर आई भवानी मारंबळपाडा टीमची धाव संख्या 10. आता गोलंदाजी मार्गावर दुर्गेशला आणलं गेलंय. दुर्गेश तयार आहे. आई जीवदानी घासपाडा टीमचा हा मातब्बर खेळाडू. चांगलं काम करावं लागेल. चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये केल्यानंतर तुमच्या नावाची चर्चा ही जास्त होत असं आणि चांगल्या प्रकारे होत असं. इथे नाव बनवावं लागेल, काम करावं लागेल. स्ट्रायकिंगकडे नितीन होता. वजनदार फटका त्याच्या बॅट मधून येईल काय? शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार. बॅटरने ठोकलाय ठोकलाय षटकार. रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघितलं 2-3 वेळा दाखवलं गेलं. 3 अँगलने इथे आपण पाहिलं कशा पद्धतीने हा फटका खेचलाय. पुन्हा शॉट ऑफ लेम थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. जागा मिळाली. गली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलं. गॅप मिळाला होता मोठा आणि फटका सुद्धा मिळतोय मोठा. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या वाढली, धावसंख्येत होते बदल आणि धाबा लागल्या जातात त्या 20 विदाउट लॉस.
मायेची सावली हाकेला धावली प्रसन्न झाली ग कोसिंबे गावच्या झाडा खाली आई प्रगट झाली ग आई कोसमाई पावली ग धावसंख्या 20, 1.2 बॉलची समाप्ती. आई भवानी मारंबळपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 20. चांगली कृती बॅटरची. विकेट टेकर गोलंदाज हवा आहे, परंतु इथे चुकी केली. आकुटाबाचा चेंडू टाकला आणि या चेंडूला बॅटरने लॉंग लेग रिझन मध्ये पाठवून दिले. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. चौकार. आई कोसमाई पावली ग खारडी गावाला पुन्हा रिप्ले दाखवला गेलाय, कारण आखूटपाचा चेंडू ज्यावेळेस तुम्ही लेग स्टंपच्या दिशेने टाकता ना, त्यावेळेस बॅटरला खुलं एक अपॉर्च्युनिटी असते. ऑफ स्टंपवर ते सहजगत्या थोडेसे क्रॉस होतात आणि चेंडूला पाठवून देऊ शकतात. 3 चेंडूंमध्ये 14 धाबा आलेत. विकेट हवी आहे, परंतु विकेट मिळणार नाही. क्लास बघायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा शानदार कव्हर ड्राईव्ह. चौकार. लहानपणी सायकल हातात मिळाल्यानंतर आपल्या गल्लीमध्ये ते आपण चालवतोय. स्कूटी मिळाली तर आपण ती रस्त्यावर व्यवस्थित चालवतोय, परंतु संपूर्ण स्टेअरिंग जेव्हा हातात मिळते ना, मग आपण चोहे बाजूने तो संचार करतोय. तसा संचार आता चोहे बाजूने बॅटर करतोय. चांगले नेत्रदीपक फटके त्याच्या बॅट मधून येत आहेत. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 28. वर्चस्व, दबदबा, दहशत आहे. आता गोलंदाजाला दहशत करायची आहे. वापसी केली जाईल काय? वापसी करावीच लागेल या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आता मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, सरळ बॅटने खोन काढला होता बॅटरने. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 29. चांगली हुकूमत, चांगली दहशत या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या आई भवानी मारंबळपाडा टीमची. काय चांगलं बॅटिंग केलंय नितीनने. 5 चेंडूला सामोरे गेलाय. 19 धावा त्याने बनवलेत. 6 मध्ये 10 धावा विशालने बनवलेत. ओ दॅट्स अ गुड बॉल. यावेळेला चांगला बॉल अशीच अपेक्षा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टन कडला. आता 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना आई भवानी मारंबळपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 29. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. जयदुर्गा रायपाडा आणि बदाम दोन्ही टीमच्या कॅप्टनने इथे आयोजकांचे संपर्क साधा. फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. आता हा शब्द वापरते फॉर्मॅलिटीज. तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा, नाहीतर मला तो वेगळा शब्द वापरावा लागेल. प्रोजेक्टेड स्कोर 74 दाखवतोय आणि 74चा आकडा आल्यानंतर मला MSD आठवतोय, कारण MSD ने 2011च्या विश्वचषकामध्ये वापरलेली जी बॅट होती ना, त्या बॅटचा लिलाव केल्यानंतर त्याला 74 लाख रुपये मिळाले होते. आणि तेच 74 लाख त्यांनी त्यांच्या झारखंड येथील गरीब कुटुंबांमध्ये त्यांचं वाटप केलं होतं. म्हणजेच MSD. कारण क्रिकेटपटू तर तुम्ही आहात, परंतु तुमच्यामध्ये दानशूरपणा सुद्धा असायला पाहिजे. 2 षटकानंतर 29. आता गोलंदाजाला कल्पेश पाटील. कल्पेशचा हा बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये होता. झेल काय टिपता आला नाही. अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही. 1 धाब्याची नोंद होतोय. धावसंख्या 30. आज या स्पर्धेमध्ये खेळलेल्या 4ही संघाने इथे प्रवेश फी जमा केली नाही. लगेचच तुम्ही इथे ती जमा करा प्लीज. रायपाडा टीमचे आले असं आता राजाचे भोईर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. मॅचकडे वळूया. आता पुन्हा एकदा आई जीवदानी घासपाडा टीमला विकेट घ्यायचं आहे.
प्रयत्न करावे लागतील त्यांना, काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल, कारण धोक्याची पातळी धावसंख्येने गाठली आहे. धोकादायक धावफलक बनू शकतोय. ही सत्ता सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची दिसतंय. वर्चस्व आहे या मॅच मध्ये. लोअर फुल टॉस बॉल, फॉलिंग स्वीपचा फटका. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तैनात, तो करत नाही कोणती चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. पहिला गडी बाद, पहिला गडी कारद. 30 या धावसंख्येवर एक बाद. कोसमाई मातेचे गीत या ठिकाणी जास्त वाजले जात आहेत. नेक्स्ट मॅच, पुढील होणारा मॅच एनसीसी नारिंगी विरुद्ध RK डोंगरपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्सच्या दिशेने या. पहिला ऑफिशियल कॉल असेल दोन्ही टीम करता आणि प्रवेश पे घेऊनच या. 30 धाबा, एक गडी बाद. यश मिळालं कल्पेश पाटीलला. कल्पेश पाटील तयार. पुढचा बॉल, लोअर फुल टॉस बॉल, गॅप शोधलाय. एक्स्ट्रा कबर क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. शतरक्षक सुद्धा तिथे तैनात होते. थोडेसे फंबल होत आहेत. फायदा उचलताना 2 धाव पळून पूर्ण केल्या. तिसरी धावेची नोंद होत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळाली या दोघांमध्ये. दोघांनी मिळून आता पुन्हा भागीदारी सुरू केलंय. याआधी 30 धावांची भागीदारी झाली होती. अमित आल्यानंतर अमितच्या खात्यामध्ये या 3 धावा जात आहेत. नितीनचा बोलबाला सध्या दिसतोय. 6 मध्ये 20 रन्स बनवलेत. कल्पेश पाटीलने यश मिळवून दिलंय. म्हणजेच अजूनही अपेक्षा आहे की धाव फळक रोखला जाऊ शकतोय. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी बघायला मिळाली. एकदा मिळाली. डीप मधून थ्रो येण्याआधी 2 धावा सहजतेने होतात पूर्ण दोघांमध्ये. आणि इथे नो, यस अंपायर, नो बॉल. नो बॉल, नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. फिल्डिंग बघितलं आपण. DRS नाहीत. थोडेसे एकाच लाईन मध्ये 3 काढू अँगल्स आपल्याला बघायला मिळाला. सो फील्डचं हे डिसिजन आहे आणि त्यामुळेच नो +2. एकूण या 3 धावा, 3 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली. एक गडी बाद 36. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी मिळेल. इशारा येतोय. 2 पंच आपण बघतायत या मॅच मध्ये, विरल नायर सरांना आणि आशुतोष व्यवहारे सरांना. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कल्पेश पाटील तयार. फ्री हिट, ओव्हर्स द बॉलर साइड. ह्या चेंडूला खेळून काढला जातं स्ट्रेट. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध 2 धावा पुन्हा एकदा मिळतील असं वाटतं. सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 38 धाबा. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 70 पर्यंत आता दाखवतोय. याआधी 74चा आकडा आला होता. अमित आणि नितीन हे 2 बॅटर विकेटवर आहेत. कल्पेश पाटील आणि इतर गोलंदाजांना चांगली भागीदारी करावी लागेल. विकेट्स मिळवावे लागतील. स्लो बर्बान, हवे चेंडू आहे आणि जसा विकेटचा उल्लेख केला तसा कल्पेशने एक स्लोवर वन चेंडूवर विकेट प्राप्त केली. परत जावं लागतं आता बॅटरला. विकेट डाऊन. नितीन याला परत जावं लागतंय. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 38. 38 for 2. आउट करून खेळायचं होतं स्लोवर वन, म्हणजेच बॅटरला फसवलं गेलं. ही युक्ती, कारण म्हणतात ना नेहमीच की शक्तीपेक्षा युक्ती बरी, आणि या युक्तीचा वापर कव्हरच्या वरूनच खेळताना इथे तो जो फटका होता तो फटका व्यवस्थित खेळता आला नाही बॅटरला. आणि 9 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान देत
बॅटर नितीन वास झाला 266.7चा त्यांचा स्ट्राईक रेट बघायला मिळाला. 2 गडी बाद 38. पंकज पाटील मैदानाच्या आत गेलेत. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 38 धाबा आई भवानी मारंबळपाडा टीमच्या या खात्यामध्ये. कारण मारंबळपाड्याच्या दिशेने जर गेला तर भवानी मातेचं मंदिर सुद्धा आहे आणि नेहमीच मोठा जत्रा उत्सव असतो. नवसाला पावणारी आणि भक्ताच्या हाकेला धावणारी आई भवानी. ओव्हरपिच बॉल हा चेंडू आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि हा जेल ड्रॉप करतोय. सहज सोपा जेल ड्रॉप केलाय. परंतु एक लक्षात असू द्या की एकाच चेंडूवर तुम्हाला 2 वेळा जीवनदान मिळू शकत नाही. पंचांचा कॉल आहे. धाव पूर्ण आहे की नाही. DRS मागणी. बॅटर सुरक्षित आहे की तो बाद झालाय. राकेश राऊत सर आमच्या कंट्रोल रूम मध्ये येत आहेत, पाहणी करतील आणि योग्य तो निर्णय त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचेल. चांगला मॅच, चांगली स्पर्धा कोसमाई क्रीडांगणावर आपल्याला बघायला मिळतोय. या आधीच या मैदानावर भर घालण्याचं काम केलं या परिसरातील अनमोल रत्न प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांनी. त्यांच्यासोबतच त्यांचा संपूर्ण मित्र परिवार दिलीप भगत असो, मनोज राऊत सर असो, इतर त्यांचे सर्व मित्र असो. दॅट्स विकेट. परत जावं लागेल बॅटरला. हे बघू शकतायत, रिप्ले सुद्धा दाखवलाय विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर. हे बघा बोटांवर लागलंय या क्षेत्ररक्षकाच्या. थ्रो केल्यानंतर इथे हा ॲक्युरेट थ्रो आणि तितकंच चांगलं चेंडूला लावलं जातं या यष्ट्यांच्या सोबत. आणि बॅट वाईड लाईनच्या थोडीशी बाहेर होती, त्यामुळेच परत यावं लागतं या बॅटरला. बॅटिंग करणाऱ्या टीमला आता लागलाय हा तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 39. 39 for 3. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. जवळ येऊन काय म्हणाली, अहो संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीची आहे. किती संकट येऊ द्या पण केसाला देखील धक्का लागत नाही, कारण आईची कृपा तशी आहे. प्रभाकर दादा छोट्याशा गीतानंतर आपण पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. आई भवानी मारंबळपाडा टीमची धावसंख्या 3 गडी बाद 39. 3 षटकांचा खेळ संपलाय. कल्पेश मात्रे गोलंदाजी मार्गावर परतलेत. ओ स्लो बर्बन चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि ह्या चेंडूवर 1 धाव मिळाली बॅटरला. 1 धाव पळून पूर्ण केली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या धावपळकर 40. 40 रन्स. पुढचा बॉल लेफ्ट मारा. हो हो, चांगला ब्रेक. स्लो वन. उंची चांगली आहे आणि तितकंच चांगले अँगल्स त्याच्या फिरताना दिसत आहेत. म्हणजे योग्य तो वापर. जेव्हा जेव्हा आम्ही नेहमीच म्हणत असतो की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे एखादा उंचपुरा गोलंदाज असतो ना, त्यावेळेस ते चांगले चेंडू टाकू शकतात. त्यांच्या मनपसंतीचा क्षेत्रात ते चेंडूला फेकू शकतात आणि ते काम केले कल्पेश मात्रेने. 40 या धावसंख्येवर 3 गडी बाद. अगोदर शफल झालाय, क्रॉस शफल झालाय, स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येण्याआधी एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धाव गती थोडीशी कमी होताना दिसतंय. करंट रन रेट जो होता तो आता 11च्या आसपास आलाय, 11:30च्या आसपास आलाय. 3 गडी बाद 41 आणि प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 59 दाखवतोय. अमित स्ट्रायकिंग कडे 2 मध्ये 4 वर तो खेळतोय. इनसाइड आउट जागा बनवली. हुकूमत दाखवली बॅटरने. व्हॉट स्ट्रोक. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेट मधील हा कव्हर ड्राईव्ह दोघेही आपलं लक्ष भेदतायत. चौकार. किती संकट येऊ द्या पण केसाला देखील धक्का लागत नाही, कारण आईची कृपा तशी आहे. प्रभाकर दादा नव्हती म्हणून काय. थँक्यू. पुन्हा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय. बघा हे छोटे छोटे चुका लक्षात घेऊन चांगलं शॉट सिलेक्शन. हो आता सुद्धा कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. विकेटचं पतन. 1 तुझी तर 1 माझी. यावेळेला गोलंदाजाने मारली बाजी. विकेट डाऊन. 45 धावा. 4 गडी बाद.
साठी आमचे दादा आमच्या प्रेरणास्थान प्रभाकर दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये आले. धन्यवाद. अरे समुद्राला भरती भरणारी आहे, समुद्र किनारी सरणारी आहे. अरे आगरी वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं कोसमाई क्रीडांगणावर आम्ही सत्यसाई चषकामध्ये सहर्षाचं स्वागत करतोय. 45 वर 4 गडी बाद. ओहो, स्लोवर वन वाईट लाईनच्या बाहेर निघणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा. एका धावेनिशी धावसंख्या 4 गडी बाद 46 व्हाईट बॉल. DRS फिल्डिंग करणाऱ्या टीमनेही मागणी केलंय, DRS ची मागणी केली गेले आणि तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. DRS म्हटलं तर आता त्या सुविधा उपलब्ध आहेत, पूर्वी तसं काही नव्हतं. आता DRS ची मागणी केल्यानंतर पंच पाहणी करतील. युट्यूब वाहिनी जशा सुरू झाल्या. दॅट्स अ व्हाईट बॉल. क्विक डिसिजन. चेक केलं आणि लगेचच माहिती दिली. म्हणजेच पंच या ठिकाणी वरचढ ठरतायत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बघत असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असं. लोअर फुल टॉस बॉल. सरळ बॅटचा वापर केलाय. डीप मिडॉन मध्ये चेंडू आलाय. 1 धाव मिळाली. एका धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 47. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. गटात घाबरायचं नाही. आना या गावात आल्यावर तर कधीच घाबरायचं नाही, कारण प्रभाकर दादा जिंदाबाद. आईची कृपा दादावर आणि दादाची कृपा आमच्या सारख्या कलाकारावर. संकटात अजिबात घाबरायचं नाही, कारण का अरे संकटात घाबरायचं नाही, ना उभी माझ्या पाठीशी आहे. संकटात घाबरायचं नाही, ना उभी माझ्या पाठीशी आहे. थँक्यू. राजा बागुल यांचा आवाज आहे. मात्र प्रभाकर शेठ आणि त्यांच्या मंडळी नेमकं काय करेल हे काही सांगता येत नाही. बघा ना, सबसे कातील गौतमी पाटील ते सुद्धा या नगरीमध्ये येऊन गेलेत. अनेक दिग्गज खेळाडू या नगरीमध्ये येऊन गेलेत. सुनील मनोहर गावस्कर, खऱ्या अर्थाने तो जीर्णोद्धार होता मंदिराचा आणि त्या कार्यक्रमासाठी सुद्धा ते येऊन गेलेत. इथे बघूया मैदानाच्या आतमध्ये थोडंसं हाफ ट्रॅकर वेग जास्त होता. जागा बनवून खेळायचं होतं. प्रॉमिसिंग स्ट्रोक बघायला मिळत नाही. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मध्ये 3. धावसंख्या 4 गडी बाद 48. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि टॉस साठी ते दोन्ही कॅप्टन या ठिकाणी येताना दिसतील. NCC नारंगी आणि विरुद्ध RK डोंगरपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आता शेवटचा ऑफिशियल कॉल. टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. ऑफ स्टंपर शफल झालाय. मोठा पटका खेळायचा होता. इरादा केला होता पक्का. गोलंदाजांनी बॅटिंग करणाऱ्या टीमला दिलाय धक्का. गॉन. 5 गडी बाद. धावसंख्या 48. 48 for 5. थँक्यू. 5 गडी बाद 48. खार्डी गावचं नाव आज जगाच्या पटलावर सुद्धा घेतलं जातं, कारण सर्वात जवान हिरो अनिल कपूर हा सुद्धा इथे येऊन गेलाय. कारण सध्या जर बघितलं ना तरी आपल्यासारख्याला सुद्धा तो लाजवेल इतके यंग वाटतात अनिल कपूर, आणि ते सुद्धा खार्डी गावामध्ये येऊन गेलेत. करीना कपूर ही सुद्धा येऊन गेलं. मला वाटतं पूर्ण कपूर खानदान सुद्धा येऊन गेले की काय. साऊथ इंडियन फिल्म स्टार इथं सुद्धा येऊन गेलेत. दीपक संके सर असते. दीपक संके सर जर आता कॉमेंट्री बॉक्समध्ये असते तर त्यांच्याकडून काहीतरी वेगळंच उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचलं असतं. 5 गडी बाद. धावसंख्या 48. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये किती धाव मिळतील दुर्वेश आणि प्रवीणला. कल्पेश पाटीलने काही चांगली गोलंदाजी हाताळलंय. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर त्यांनी 11 धावा खर्च केल्यात. 3 सफलता मिळवून दिलेत आणि त्याच्या कोट्यातील 4 बॉल शिल्लक आहेत. लढावं लागेल. प्रोजेक्टेड स्कोअर 74चा दाखवत होता आणि तो आता कुठेतरी कमी दिसतोय. 55 पर्यंत पोहोचलाय. विश नेटवर्क आमचा आवाज लगेच त्यांच्या कानावर पोहोचतोय. ओ पुन्हा ऑफ स्टंपर शफल झालाय. थोडासा क्रॉस खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. विकेट मिळेल. धावबाच्या स्वरूपात परत जावं लागतं दुर्वेश या बॅटरला.
सहावा धक्का आई भवानी मारंबळपाडा टीमला. 6 गडी बाद, धाव संख्या 48, 48 फॉर 6. आईचा डोंगर, आईचा आईचा थँक्यू. माझ्या 6 गडी बाद, 48 धाबा. मला वाटते कोसमाई मातेच्या आशीर्वादाने इकडची सर्व लोक ही प्रेमळच आपल्याला दिसून येत आहेत. आणि एक वैशिष्ट्य असं आहे की मी ज्या ज्या ठिकाणी जातो ना समालोचनाला, तिथे खार्डी गावाचा आवर्जून उल्लेख करतोय. कारण खार्डी गावातील लोक एखाद्या सुखकार्यामध्ये कमी जातील, पण एखाद्याच्या घरी जर काही दुःखद घटना घडली तर मग खार्डी गावातील लोकांची पूर्णतः गर्दी असतं. हे वैशिष्ट्य आहे या खार्डी गावचं. आता मॅचकडे वळूया. ऑन साईडला फटका मिडविकेटच्या दिशेने वळवला होता ह्या चेंडूला, आणि बॅटरला ह्या चेंडूवर मिळत आहेत 2 धाबा. 50 धाबा पूर्ण होत आहेत आई भवानी मारंबळपाडा टीमच्या. 6 गडी बाद 50, 2 चेंडू अजूनही शेष आहेत. मॅच दोघांकरता विशेष आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉससाठी या, जे आम्ही अनाउन्समेंट केली आहे. थोडासा शॉर्ट बॉल सरळ बॅटने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या रिझन मध्ये टोळवायचं होतं. क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि ते करत नाही कोणती चूक. विकेटचं पतन, परतावं लागतं या बॅटरला. गॉन. संग्राम पाहुनी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात, एकापेक्षा एक भारी संघ भिडती. थँक्यू. 7 गडी बाद 50 धाबा. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे हर्षद. वापसी केलंय बऱ्याप्रमाणे फिल्डिंग करणाऱ्या घासपाडा टीमने. हो खेळायचं होतं ऑन साईडला आणि तिथेच हा चेंडू येतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक फंबल झालाय. 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. आई भवानी मारंबळपाडा यांच्या बॅटरने ही 3री धाव पण पूर्ण केली. 4थी धाव घेताना आता विकेट जाते. म्हणजेच एकूण टोटल जर बघितली तर टोटल चांगली आहे. बॅटल सुद्धा चांगला होऊ शकतोय. आई भवानी मारंबळपाडा टीमची धावसंख्या 8 गडी बाद 53. 54 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. हा पाठलाग कसा काय केला जातोय हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आम्ही एक मोठा बदल करतोय. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक पालघर भूषण, व्हॉइस ऑफ पालघर, चॉईस ऑफ पालघर, प्रमोदजी शेडगे सरांचा गोड आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहात. तत्पूर्वी आम्ही वळतोय टॉसच्या दिशेने. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. थँक्यू. आदरणीय दिलीपचे भगत साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. RK डोंगरपाडा टीमचे कॅप्टन या. NCC नारंगी टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. RK डोंगरपाडा टीम कॅप्टन या ना. टॉस आपण करून घेऊया. NCC नारंगी टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. हे तुम्ही कटआउट्स बघू शकतायत. सत्यसाई बाबा आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांबद्दल बोलायचं झालं तर खूप मोठे भक्त सत्यसाई बाबांचे ते नेहमीच आपल्याला बघायला मिळालेत आणि त्यांची ते पूजा करत असतात. त्यांच्या मातोश्री सुद्धा चांगले भक्त सत्यसाई बाबांच्या. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत आणि आपल्या सोबत आहेत दिलीप भगत सर. हा टॉस आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूला
आहे ते आई कोसमाई आणि दुसऱ्या बाजूला सत्यसाई चषक. कॅमेरामॅन या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आहेत. ओके, कॉलिंग कोण करतंय? एनसीसी नारंगी टीमचे कॅप्टनने कॉलिंग केलंय. आई कोसमाईचा आवाज होता त्यांचा आणि ते चालत. दिलीप भगत साहेबांना विनंती करतोय आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या. डे क्रिकेट आणि नाईट क्रिकेट फरक फार मोठा असतो. या रजनी क्रिकेटमध्ये कशी तयारी आहे, डिसिजन काय असेल मॅच खेळण्याकरता? आम्ही फर्स्ट पहिला बॉलिंग करू. गोलंदाजी करणार आहात. समोरच्या टीमला किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्यांच्या विरुद्ध लढण्याकरता काय रणनीती आहे? रणनीती काय नाही, आमचे 2-3 प्लेयर तिकडे जुचंद्रला मॅच आहे तिकडे गेल्यात. तरी पण आमची साईड आम्ही आहे, चांगले आहेत, पोरं यंगस्टर आहेत आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. स्पर्धेचं आयोजन आणि फ्लड लाईट्स, ही लाईट्स नारंगीच्या मैदानापेक्षा चांगली आहे की कसं, काय वाटतं? हा खूप चांगले, आता खेळायला पण मजा येईल आणि गेल्या टायमाला आम्ही इकडे खेळलो, चॅम्पियन झालेलो. आता पण थोडा आम्ही प्रयत्न करू जिंकायचा. आर के डोंगरपाडा विरुद्ध यंदाच्या हंगामामध्ये चंदनसार गटामधून काही लढती झालेत. हा झालं, त्यांची पण टीम खूप स्ट्रॉंग आहे आणि खेळायला मजा येईल. तुम्ही जिंकलात की ते जिंकलेत? 50-50 झालेले आहे. 50-50. नक्कीच थोड्या वेळानंतर तुम्हाला बिस्किट सुद्धा देऊ आम्ही. 50-50. दुसऱ्या बाजूला आर के डोंगरपाडा टीमचे कॅप्टन आमच्यासोबत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असतं तर तुमचं डिसिजन काय असतं? आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती, त्यामुळे काय टेन्शन नाही. किती धावा तुम्ही बनवणार? रजनी क्रिकेट आणि डे क्रिकेट भरपूर मोठा फरक आपल्याला नेहमीच ठाऊक आहे. इथे या स्पर्धेसाठी कशी तयारी केलीत आणि किती चांगले बॅटर तुमच्या टीम मध्ये आहेत? आमची सेम साईट आहे, सर्व चांगलेच बॅट्समन आहेत. आमचा एक चांगला बॅट्समन बाहेर बसला आहे काही कारणास्तव, पण चांगली साईट आहे, प्रयत्न करू चांगला स्कोर करण्याचा. आणि जेव्हा नारंगी संघ बॅटिंगसाठी येईल त्या बॅटर मधून कोणत्या बॅटरचा अडथळा दूर केल्यानंतर तुम्हाला वाटते की तुम्ही जिंकू शकताय? अडथळा तर असा कोणाचाच नाही, सर्व चांगले प्लेयर आहेत, आम्ही चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न करू. चांगला मॅच होईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांकरता हा. प्रयत्नच होईल तर की चांगलाच मॅच करण्याचा. तुम्हाला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस या ठिकाणी झालेला आहे. टॉस जिंकलाय एनसीसी नारंगी टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही सर्वप्रथम गोलंदाजी करणार आहोत. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जाते आर के डोंगरपाडा या टीमला. होणारा मॅच काही वेळात सुरू होईल. तत्पूर्वी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळतोय, ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक प्रमोदजी शेडगे सर. स्टील स्टे ट्यून ऑन विश नेटवर्क. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदीप गावण सरांचा आवाज आपण ऐकतायत. एक नॉलेजेबल समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि आज दोन दिग्गज समालोचक दीपक संके सर हे सुद्धा आपण पाहतायत. भरपूर वर्षांचा या दोन्ही समालोचकांचा अनुभव सातत्याने ते शेअर करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खर्डी गावाचे आणबान शान मान सन्मान अभिमान आणि एक सुंदर व्यक्तिमत्व प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला सत्यसाई चषक 2026ला 21,000 रुपये रोख रक्कम आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभाकर शेठ आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. नेहमीच तुमचं योगदान हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं, त्याबद्दल आपल्या हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. पहिल्या बॉलवर 1 रन आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर यावेळेला पंच डेड बॉल करतायत. त्याचं कारण असेल की आवाज केला असेल की तुम्ही फिल्डिंग ज्या वेळेला गोलंदाज डिलिव्हर पॉइंट ज्या वेळेला डिलिव्हरी रिलीज करतो गोलंदाज त्यावेळेला आपण पाहिलं तर थोडासा आवाज येतो आणि अशा वेळेला तुमची विकेट जरी गेली असती ना तरी सुद्धा या वेळेला आपण पाहिलं तर पंचांनी डेड बॉलच घोषित केला असता. जरी तो षटकार आला असता तरी सुद्धा डेड बॉल पंचांनी घोषित केला असता. हे मात्र पंच अगदी खरे न्यायाधीश आहेत या मैदानाचे. चांगला बॉल होता, खोलवर बॉल पाहायला मिळतोय. दुसरा बॉल अगदी चांगला डिलिव्हर केला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर 54 रनचं टार्गेट सेट केले गेले. आई जीवदानी गासपाडा या टीम समोर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिलं तर संघ मारंबल पाडा आई भवानी ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खूप चांगला फटका मनगडाचा चांगला वापर केलाय. तेवढीच उत्तम दर्जाची फिल्डिंग. व्हॉट अ थ्रो. रवींद्र जडेजा स्टाईलमध्ये यावेळेला फेकी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 रन मिळेल. भाविश पवार सध्या असं आपण पाहिलं तर अशा प्रकारचा थ्रो
डेफिनेटली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. स्टंपतोड थ्रो सुद्धा आपण म्हटलात तरी चालेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 2 रन्स सध्या आपण पाहतायत. यावेळेला जागा बनवली, अप्रतिम बिटवीन द गॅप मध्ये खेळलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल निघून जाईल डीप बॅक पॉइंटला. फिल्डर पुढे सरसावतील, त्याला बीट केलंय आणि बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय आणि पंचांचा सिग्नल येतोय. यावेळेला चौकार, सत्यसाई चषक चौकार 4. संग्राम पाहुणी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात, एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता डीप बॅक पॉइंटला. चौकार आला 6 रन. पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, वन हँडने बॉलला स्टॉप केलंय. विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. लेग बायचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. भारत कदम खूप चांगली स्कोरिंग सध्या करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल हार्दिक पाटील बिंगो यांना आपण पाहिलं, परंतु आजच्या दिवसामध्ये मानव धनु यांना आपण पाहतायत. कालच्या दिवसात मंजित कुडू यांना आपण पाहिलं होतं, परंतु आजच्या दिवसात राज निजाई यांना आपण पाहतायत. मनीष निजाई यांच्या जागी साहिल पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत. चांगली विश नेटवर्कची टीम आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण मात्र प्रत्येक प्रेक्षक वर्ग सुद्धा या विश नेटवर्कचं कौतुक सध्या करत असताना पाहायला मिळतोय, कारण त्यांची क्वालिटी अप्रतिम पाहायला मिळते. चांगला बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉइड. व्हॉट डिलिव्हरी, एक्सलंट. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. सरळ बॉलने वेध घेतला आणि कल्पेशच्या खेळीला पूर्ण विराम. कल्पेश म्हात्रे 3 बॉलमध्ये 1, 33.3चा स्ट्राईक रेट. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. कौशिक अप्रतिम सॉन्ग, मात्र टायमिंग याला म्हणतात. कौशिक म्हात्रे डीजे ऑपरेटिंग सध्या करत असताना आपल्याला पाहतायत. 8 ते 9च्या दरम्यान कोणते सॉन्ग लावायचे आहेत, 10 ते 12च्या दरम्यान कोणते सॉन्ग लावायचे आहेत, 1 ते 2 दरम्यान कोणते सॉन्ग लावायचे आहेत, हे मात्र यावेळेला डीजे ऑपरेटर कौशिक म्हात्रे जाणत असताना पाहायला मिळतात. काय बॉल डिलिव्हर केला होता, अतिशय चांगला बॉल होता. पहिलं षटक आपण पाहिलं, जवळजवळ 5 मिनिटे घेतली पहिल्या षटकांसाठी. इथून जर आपण पाहिलं तर 14 मिनिटे आणि 54 सेकंद तुमच्याकडे आहेत. ते घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये आणि आयोजकांकडे सुद्धा तुम्ही पहा. अथक परिश्रम, अथक मेहनत, अगदी डोळ्याला झोप नाहीये त्यांच्या. ऑन साईडला खूप चांगला ऑन ड्राईव्ह खेळत असताना सर्कलमध्ये बॉलला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रवीणला आपण पाहिलं त्या ठिकाणी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला फटका चांगला आहे, पिकअप शॉट पाहायला मिळतोय. वन बाउन्सने सरळ बॉलने वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार. गुड शॉट, 4 रन. इतर क्रिकेटपटूंची बॅकलिपचा वापर केला आणि बॉटम हँडचा काय वापर करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज संकेत. आता या वेळेला जरूर फटका फसलाय, बॉल बराच वेळ हवेत, परंतु इथे मात्र कोणत्याही प्रकारचा झेल टिपता आलेला नाहीये. तो कॉन्फिडन्स लेवल जो आहे ना, तो इथे पाहायला मिळाला नाही आणि संकेतला जरूर जीवनदार मिळालाय. या बॉलला काय फॉलो केलंय, अतिशय चांगला फटका तर नव्हता, परंतु सिम्बॉल जो दिसतो ना, तो अप्रतिम टेनिक्स बॉलचा आपल्याला पाहायला मिळतो. हे आमचे लाडके प्रेक्षक राजे, जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून आणि डगआउट हा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. काही जीवदानी गासपाडा या टीमचा चिंतेत आहे. 13 वर 1.
कल्पेश पाटील सर बॅटचा वापर केलाय, चांगला फटका, वन बाउन्सने बॉलला फील्ड करतील, फेकतील बॉल. तत्पूर्वी सिंगल याचं रॉकेट प्रमाणे फेकी केली होती. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. धावा थांबलेत या षटकामध्ये. दुसऱ्या बॉल व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर सिंगलला फार महत्व दिलंय. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. सिंगल डबलला महत्व देणं फार गरजेची गोष्ट आहे. अलीकडच्या काळामध्ये षटकार चौकार आल्यानंतर रील्स बनतात, त्या स्टेटसला राहतात, परंतु सिंगल डबलने आपल्या संघाला विजयी तेवढंच सुद्धा महत्वाचं आहे. पंचांकडे अपील केली. वर अपील करत असताना आपण पाहतायत बॅट अँड बॉल मध्ये कोणत्या प्रकारचं कॉर्डिनेशन झालंय का, तर नाही. पंच आशुतोष व्यवहारे सर सांगतात लेग बाईचा इशारा. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15. लॉस ऑफ 1 विकेट. 5 बॉलच्या समाप्तीनंतर आई जीवदानी गासपाडा टीम 54 रनचं टार्गेट सेट करत असताना या अगोदर 1 बॉलमध्ये 4 रन्स असताना सुद्धा धावा झालेत. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये नरवीर चिमाजी अप्पा वसई मैदानात 6 बॉल 6 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत. म्हणजेच आज टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय, ग्रामीण क्रिकेट पुढे चाललंय आणि तो सुद्धा आदिवासी जो आज समाज गट होता त्यामध्ये त्या धावा झालेल्या नाही आहेत. यावरून त्यांचं सुद्धा क्रिकेट किती फुललंय. अप्रतिम चांगला फटका तर होता. दुसऱ्या रनसाठी पलटले, डेंजर एंडकडे होते. 2 रन्स कंप्लीट झाल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले आणि मिनिटे घेतलेत ती 9. 2 षटकांसाठी आता 2 षटकांसाठी 11 मिनिटांचा कालावधी आहे. उद्या 13 मार्च 2026 आणि आमंत्रित गटला इन्व्हिटेशन दिले गेले. यश 11 पालिवली टीम 2 हात करणार आहे. जाग माता रावळे या टीम बरोबर पाहायला मिळेल, कारण यश 11 पालिवली या अगोदर खेळली होती. जागमाता रावळे हा संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. आई एकविरा हमरापूर वाडा तालुक्यातील संघ 2 हात करणार आहे भामटपाडा या टीम बरोबर. दियांश 11 सरावली हा संघ बोईसर विभागातून आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सफाळी विभागातून जो नवसाई भावेश पाटील यांच्या संघाबरोबर खेळेल. मंगलमूर्ती विराथन हा संघ आपण पाहिला तर बबलू आणि नयन किनी अँड ऑल टीमचा संघ खेळेल आशापुरी एडवन या टीम बरोबर. आणि धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप वर्सेस आपण बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. म्हणजेच उद्याचे स्ट्रॉंग संघ आहेत. पिल्लार बी टीम जो आई एकविरा हमरापूर संघ होता तो काही कारणास्तव मात्र येऊ शकणार नाहीये. त्याच्या जागी पिल्लार बी टीमला प्राधान्य दिले गेले. म्हणजे या स्पर्धेची जी क्वालिटी आहे ती अफलातून पाहायला मिळते की वेटिंगवर जे संघ राहिले त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री देण्यात आले. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तेवढी स्मार्ट सिंगल लेग बायच्या स्वरूपात 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. आई जीवदानी गासपाडा टीम. कल्पेश पाटील सध्या 6 बॉलमध्ये 9 आणि संकेत 4 बॉलमध्ये 5 54 रनचा पाठलाग करताना 36 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. या फ्लड स्लाइट मध्ये अतिशय चांगलं गुरुदत्त मात्रे, कौशिक मंडप डेकोरेटर्स आणि अगदी त्यांना सांगण्याची काहीच गरज पडत नाही. एवढं चांगलं क्लीन त्यांचं काम असतं. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. 1 रन मेल. सिंगल डबलला महत्व देत आहेत. डगआउट मधून मात्र या वेळेला आवाज येतोय. 1 रन साठी आता झगडत असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅटर 19 रन झालेत. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 16 आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 35. चांगला बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर भन्नाट वेग पाहायला मिळाला. वेगे बरोबर बाउन्स सुद्धा आपण पाहतायत. परफेक्शन गोलंदाजीमध्ये कसं असावं याचं प्रात्यक्षिक दाखवलं. कालच्या दिवसात सुद्धा अशाच प्रकारचा बाउन्स झाला होता. आपण आठवत असेल, ऑब्झर्व केलं असेल की अशाच प्रकारचा बॉल जेव्हा प्ले केला आणि त्यानंतर उसळी घेतला होता त्याच पद्धतीने हा बॉलने उसळी घेतली होती. आता खाली राहिला होता हा बॉल. समान न्याय देणारी खेळपट्टी. मात्र खेळपट्टीवर भरपूर आक्षेप केले गेले, परंतु ज्या गोलंदाजाला चांगलं जमलं त्या खेळपट्टीने मदत केले. म्हणजे तुम्हाला ऑब्झर्व करता आला पाहिजे की एक्झॅक्टली आपण पहिला स्पेल टाकलाय तर कोणत्या ठिकाणी कोणत्या स्पॉटवर बॉल खाली राहतात, उसळी घेत आहेत. या गोष्टी गोलंदाजाला जमल्या, तो गोलंदाज परिपक्वतेचा झाला. व्हॉट बॉलिंग, सुपर. 19ला 1. चांगला बॉल होता. पुन्हा एकदा मात्र समोरून फिरवलाय. संकेत स्ट्रगल करतायत. काय गोलंदाजी केले. रवींद्र जडेजा स्टाईल मध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतायत. मिस्टर दुर्वेश अफलातून तिखट मारा.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला खेळायचं होतं. मिसफिल्डचा फायदा, 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथून विकेट सॅक्रिफाईस केले असं म्हणायला हरकत नाही या संकेतने. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 20 रन. 13 मिनिटांचा कालावधी तुम्ही 3 षटकांसाठी घेतलाय. मात्र या षटकासाठी तुमच्याकडे अवधी आहे तो 7 मिनिटाचा. आता इक्वेशनकडे नजर टाकली तर येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 34 रन हे सामन्याचं समीकरण आई जीवदानी गासपाडा या टीमला. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा विश नेटवर्क या चॅनेलवर. सत्तेसाई चषक 2026. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा रमेश ठाकूर एक पॉप्युलर सिंगर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. त्यांच्या आवाजात गायलेलं हे गाणं आपल्याला टायटल सॉन्ग पाहायला मिळतं. सत्यसाई चषक बंटी आणि लिखित जे बंटीने मात्र यावेळेला लिखित आहेत आणि खूप चांगलं मात्र यावेळेला आपण पाहू शकता. त्या प्रत्येक ओळीमध्ये जी ऊर्जात्मक स्फूर्ती मिळते. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 बॉल 34 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. डॉट बॉल पर्सेंटेज खूप वाढताना पाहायला मिळत आहेत. हे नाईटचं क्रिकेट पाहायला मिळतं. तुम्ही दिवसा क्रिकेट जेव्हा खेळता त्यावेळेला ते वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं आणि जेव्हा तुम्ही रात्रीच्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही खेळता फ्लड स्लाईटमध्ये त्यावेळेला एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं आणि तेच सध्या तरी आपण पाहतायत. स्ट्रगल करतायत फलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर बॉल थोडासा पायावर जाऊन आदळला आणि त्या कारणास्तव आशुतोष वेवारे सर सांगतायत की लेग बायचा इशारा नोंद करा. 1 रन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती जवळजवळ 21 या धावसंख्येवर 9 बॉल 33 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. कोस्माई क्रीडांगण सध्या आपण पाहिलं तर ऐतिहासिक मैदान. अजून चांगले खेळाडू संघ येताना पाहायला मिळतील. हा बॉल नो बॉल पंचांनी घोषित केलंय कारण कमरेच्या वरती होता. तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळाला. जर बॉल इथे सुटला असता तर कदाचित थोडीशी धोकादायक घटना जरूर पाहायला मिळाली असते आणि पंचांनी लगेच तिथे फ्रीडचा सिग्नल दिलाय. 1+1 अशा 2 रन्स मिळतील. मोमेंट शिफ्ट होऊ शकेल का याकडे लक्ष असेल. 23ला 2 9 बॉल आणि 31 रनची आवश्यकता आहे आई जीवदानी गासपाडा या टीमला. फ्रीडचा बॉल परंतु इथे चांगले खेळू शकले नाहीत. 1 रन मिळेल. सध्या कल्पेश पाटील आणि नितेश पाटील हे सुद्धा स्ट्रगल करतात. लेग बायचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 24ला 2 8 बॉल 30 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अमित. चांगला बॉल होता. यावेळेला बॅटची एज घेत विकेट किपरने चुकी केली. नशिबाचा चौकार डेफिनेटली मिळेल. सरळ बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. चौकारासाठी 4 रन. थँक्यू. वेलकम बॅक. 28ला 2 5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 बॉल आणि 26 रन धावा झाले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलेत. गोलंदाज अमित राईट मोडतो विकेटने. चांगला बॉल होता. तेवढाच वेग आणि वेगेबरोबर नियंत्रण पाहायला मिळालं. सरप्राईज डिलिव्हरी करून जाणारा हा बॉल कल्पेश पाटील. सध्या आपण पाहतायत नितेश पाटील बॅटिंग एंडकडे आणि त्याला बीट केलं नितेश पाटीलला आणि सरळ बॉलने वेध घेतला
विकेट किपरचा. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकं बरोबर तुम्ही जवळजवळ 18 मिनिटातच फेकली, त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. शेवटचा आणि अंतिम षटक 6 बॉल 26. गेल्या रविवारमध्ये 6 बॉल 24 धावांची आवश्यकता असताना नायगाव वर्सेस वसई डायनामिक कोळीवाडा. समोरचा गोलंदाज आयवन वय वर्ष 50+. समोरचा फलंदाज वय वर्ष फक्त 22 ते 23. परंतु धर्मेश नायगाव टीमचा, ज्याने सलग 4 षटकार मारत आयवन सारख्या चांगल्या गोलंदाजाला मात्र सळो की पळो करून सोडलं आणि सेमीफायनल मध्ये दरवाजे ठोठावले होते. हा इतिहास आहे. गेल्या रविवारचा 8 मार्चचा दिवस आणि तोच दिवस खूप मात्र स्मरणात राहिला सुवर्ण हस्ताक्षरात. जागतिक महिला दिन. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. सुपर्ब लाईन अँड लेंथ, चांगली गोलंदाजी. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहत आहेत. 5 बॉल आणि 26 रनची आवश्यकता. प्रत्येक गोलंदाजाने चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलंय आणि क्रिकेटचा खेळ हा असाच आहे की प्रत्येकाने प्रत्येकाचे 100% देणं हे खूप महत्वाचं आहे. सर बॅटचा वापर केलाय. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग प्रवीण यांच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केलंय, हे खूप महत्वाचं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती जवळजवळ आपण पाहिलं तर 29 या धावसंख्येवर 29. 4 बॉल आणि 25 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल 25. पुन्हा एकदा यावर ऑन साइडला पिकअप शॉट जागेवरून खेळलेत आणि स्वीट स्पॉटला बॉल ह्या वेळेला कनेक्ट झाल्यानंतर आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. मॅग्निफिसंट टायमिंग. सत्यसाई चषक षटकार. दिस इज अ क्लास. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक सत्यसाई 35 ला 2. 3 बॉल आणि 19 रनची आवश्यकता आहे. नितेश पाटील उशीर करतोय, परंतु या वेळेला चांगलं सुधारणा करत असताना बॅटिंग स्टान्स आपण पाहिलं तर संतुलित आहे. डोळे अगदी त्याचे मात्र चेंडूवर खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साइडला, म्हणून मी उल्लेख केला की त्याचा बॅटिंग स्टान्स संतुलित आहे आणि बरोबर आता टायमिंग साध्य करत असताना उशीर केलाय परंतु सुधारणा केले. सरळ बॉलला फेकून दिलाय. पिकअप शॉट मध्ये कन्वर्ट करत असणारा हा दुसरा षटकार. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते आणि या फटक्यावर मात्र मोहम्मद अझरुद्दीन, हॅन्सी क्रोनिये या 2 खेळाडूंची आठवण झाली. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. 41 ला 2. 2 बॉल आणि 13 रन. जरी मात्र हे खेळाडू मॅच स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अडकले, परंतु या खेळाडूंचे मात्र हे स्ट्रोक पाहण्यासारखे होते. कारण हे दोन्ही खेळाडू मॅच फिक्सिंग स्पॉट प्रकरणी अडकले गेले होते, परंतु त्यांचे जे स्ट्रोक जे होते ना ते अगदी पाहण्यालायक होते. संघाची धावसंख्या 41. 2 बॉल 13 रन. फुलटॉस बॉल ऑन साइडला. नितेश पाटील थांबणार नाहीये. 3 in row. काय बॅटिंग सुरू आहे. नितेश पाटीलच्या बॅटमधून षटकार. चेसिंग कंपल्सरी आहे आणि आता 1 बॉल 7. 1 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. जबरदस्त सामना. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची स्तुती केली जाते आणि सध्या तरी ते घडताना पाहायला मिळतं. नितीन यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. 2 बॉल वगळता 3 बॉलवर 3 षटकार. क्लास बॅटिंग. आता 1 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 1 balls remaining and 7 runs required to win. 1 बॉल आणि 7. आता इथे जर आपण पाहिलं तर 1 बॉल 6 रन्स जर असत्या तर डेफिनेटली आई जीवदानी गासपाडा टीम खूप मोठा आक्रोश पाहायला मिळाला असता. शिट्या टाळ्या वाजल्या असत्या, परंतु हरकत नाही. अजून सुद्धा मात्र सामना बॅलन्स आहे. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला. फिल्डर येत आहेत. मिस्टर प्रवीण बाली या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर 6 धावेने पराभव स्वीकारावा लागला. हरकत नाही. क्रिकेट आहे. टेनिस बॉल क्रिकेट. सध्या झटपट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आधुनिक क्रिकेट.
आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम आकाश, मुकुल आणि संपूर्ण टीमचं सहर्ष सुस्वागतम. चला शेक हँड करायला विसरू नका. मिस्टर ज्ञानेश यांना सुद्धा आपण पाहतायत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. चला शेक हँड करायला विसरू नका. लाईनअप मध्ये कॉंग्रॅच्युलेशन आई भवानी मारंबलपाडा. आणि एका साईडला जर आपण पाहिला तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पराभूत झालेला आई जीवदानी घासपाडा संघ